हे महाराष्ट्रामध्ये जी चळवळ जी उभी राहिली त्याची सुरुवात आपण असं म्हणू शकतो अगोदर सगळं थंडावलेलं होतं आणि आपल्या लिंगायत सेवा संघामुळे हे परत एकदा पुनर्जीवित झालं. ते काय म्हणले की आपला भारतीय समाज एक मनुष्याचं शरीर आहे, माणसाचं ह्युमन बॉडी आहे आणि ह्याच्यातली एकही अवयव नसला तर ती ह्युमन बॉडी अपंग आहे. आणि भारतीय समाज हा विविध जातीनं धर्मानं बनलेला आहे. मग ह्याच्यातला एखादा विशिष्ट समाज जर कुठला अज्ञानी राहिला किंवा विचारापासून लांब राहिला तर ते शरीर अपंग, तसं ते समाज अपंग होतं. काही जण आले ही लिंगायतामधले SC आहेत म्हणले, विरोध केले, रात्री दगड टाकले, पण आम्ही ते रात्री तिथंच मुक्काम केला. बरेच अनुभव मंडपचे कार्यकर्ते सप्तबंदीच्या माध्यमातून पिळवटून टाकलेलं शुद्रत्वाची भावना ठासून भरलेली या समाजामध्ये ती पूर्ण काढण्याचं काम बसवण्णा आणि 770 शरण अनुभव मंडपाच्या माध्यमातून यांनी पूर्ण केलं. शरणू शरणार्थी नमस्कार. परत एकदा आपलं स्वागत आहे लिंगायत जागर चॅनलवरती. आज आपल्यासोबत आहेत इंजिनियर विजयकुमार शेटे सर. मागच्या 20 वर्षापासून सर लिंगायत मूवमेंट आणि लिंगायत विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे. आज आपण परत एकदा सरांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करूया. स्वागत आहे सर. शरणू शरणार्थी. शरणू शरणार सर, आपल्या या पॉडकास्टमध्ये पहिलाच प्रश्न आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही इकडे या मुवमेंटमध्ये किंवा बसव फिलॉसॉफी किंवा बसव लिंगायत मुवमेंटमध्ये कसे आला आणि तुम्हाला असं नेमकं का वाटलं की हे सुरुवात करावं? लिंगायत जागरच्या सर्व प्रेक्षकांना शरणू शरणार्थ. सुरुवात मी उर्लिंग पेद्दे यांच्या एका वचनानं करतो. या अवनी तलावर कोट्यावधी येतात, राहतात आणि जातात, पण शरण तसे येत नाहीत, तसे राहत नाहीत आणि तसे जातही नाहीत. शरण वीरापरी येतात, ज्ञानापरी राहतात आणि मुक्तपणे जातात. या वचनानं मी सुरुवात करतो. आत्ता जे आनंदने प्रश्न मला विचारला की मी या मुवमेंटशी कसा जोडला गेलो. मी 2005-06 पर्यंत कर्मकांडात अडकलेला होतो. ज्योतिष पाहणे म्हणजे माझं ज्योतिष पाहणे किंवा आठवड्यातले 4-4 वार करणे, देवाला सगळ्या जाणे, मंदिराला वगैरे. एक माझा मित्र होता झेरॉक्सच्या दुकानदार, तर त्याच्याकडे एक पुस्तक 20-25 कॉपी झेरॉक्स करण्यासाठी एक जणांनी दिलं. मला उत्सुकता झाली. मला वाचनाची आवड पहिलीच होती. माझं निवास त्यावेळेस मुरुडमध्ये होतं. मुरुडेश्वर वाचनालयाची चावीच माझ्याकडे होती, पण मी कथा, कादंबऱ्या, नाटकं हेच वाचायचं. मग ते उत्सुकता लागली की हे पुस्तक एवढ्या कॉप्या झेरॉक्स करायलेत म्हणजे काहीतरी विशेष आहे. मग छोटीशी पुस्तिका होती, मी ती रात्री वाचली. ते दिनकरराव जवळकरांचं पुस्तक होतं आणि त्या पुस्तक वाचल्यानंतर माझ्या डोक्यात मुंग्या झाल्या. कारण आजपर्यंत वयाच्या 25-27 पर्यंत जी मी प्रवास करत होतो त्या प्रवासाच्या नेमकं उलटं त्या पुस्तकामध्ये होतं. दिनकरराव जवळकर हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी. तर त्याच्यामध्ये जे दिलेले संदर्भ होते त्यांनी काही गोष्टी खटकणाऱ्या होत्या मनाला. ते संदर्भ मी वाचनालयात पुस्तकं हुडकून ते तपासून पाहिल्या पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर मी जे दुसरं पुस्तक वाचलं, शाहू महाराजांचं चरित्र वाचलं, ज्योतिरावांचे सगळे खंड वाचले आणि माझ्या जीवनाला एकदम कलाटणी बसली. सगळ्या हातातल्या ग्रहताऱ्याच्या अंगठ्या पिंगट्या काढून टाकलो. माझा प्रवास तसा चालू झाला. मग माझा एक मित्र होते त्यावेळेस तानाजी जाधव म्हणून प्राध्यापक मुरुडला, त्यांचा माझा पहिलाच संपर्क होता. तर ते मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष होते लातूरचे. मग त्यांच्याबरोबर मराठा सेवा संघाचे कार्यक्रम असतील, पुरोगामी कुठल्याही संघटनाचे कार्यक्रम असतील, मी अटेंड करायला चालू केलो. आणि मग त्याच्या दरम्यान माझ्या वाचनामध्ये डॉक्टर आह साळुंके हे माझ्या जीवनाला किंवा महाराष्ट्रातल्या तमाम पुरोगामी लोकांना जी एक दिशा देणारं महाराष्ट्रातलं एक खूप मोठं नाव आहे की आह सरांचे पुस्तकं वाचल्यानंतर
मग एक संकल्पना माझी क्लिअर झाली आणि मग मराठा सेवा संघाच्या मुवमेंटमध्ये मी सगळे कार्यक्रम अटेंड करायला चालू केलो. दरम्यानच्या काळात 2007ला मला लातूर अनुभव मंडप 7 किंवा 8 असेल 8ला लातूर अनुभव मंडपला बोलवण्यात आलं. मग तिथं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी वचन ऐकलं. त्याच्या अगोदर फक्त महात्मा बसवण्णांचा फोटो माहिती आहे. त्याच्या अगोदर म्हणजे वचन किंवा लिंगायत फिलॉसॉफी, मी लिंगायतात जरी जन्मलेलो असलो तरी त्याचा काही गंध नव्हता. बहुतांश लोकांची ही समस्या. हां. आणि मग ज्या दिवशी मी पहिल्यांदा वचन ऐकलो, मग मी विचार केलो की मी जे महापुरुष गौतम बुद्ध असतील किंवा महावीर असतील किंवा आधुनिक काळातले ज्योतिराव असतील, आंबेडकर असतील, आणि ह्यांच्या विचारामध्ये काहीच फरक नाही. बरोबर. आणि मग मी झपाटल्यासारखं वचनाची पुस्तकं हुडकायला चालू केली. त्यावेळेस मराठीमध्ये साहित्य खूप कमी, नगण्य. मग कुणाकडं तरी एखादं पुस्तक असायचं, त्याच्याकडं जायचं, त्याला घेऊन दुकानात जायचं, झेरॉक्स काढायची आणि मग ती अशी पुस्तकं वाचायला चालू केली. बरेच मग कर्नाटकमध्ये फिरताना तिकडं हिंदी असेल, इंग्रजी असतील, धारवाड असेल किंवा आज कलबुर्गी असेल किंवा बेंगलोरला बसव समितीमधून इकडून तिकडून पुस्तकं गोळा केलो. मग ते वाचल्यानंतर एक असा करंट बसला की आपला धर्मपिताच ह्या विचाराचा आहे. बरोबर. परंतु आपल्या घरामध्ये आचरण जरी ते असलं तरी वातावरण ती नव्हतं. म्हणजे आचरणामध्ये लिंगायत संस्कृती प्रत्येक घरामध्ये आहे, परंतु त्याच्या मागची कारणं कुणालाच माहीत नाहीत, कमी जास्त. हां. तर ह्या हिशोबानं मग मी लिंगायत जो अनुभव मंडप आहे लातूरचा, तो अनुभव मंडपमध्ये मी पूर्ण वेळानं सक्रिय झालो. म्हणजे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब लातूरला आले होते. त्यांनी फोन करून मला बोलून घेतले. एक जणाच्या घरी आम्ही बसलो होतो. मग तिथं काही चर्चा झाल्यावर तिथं इतर समाजातली जी मराठा सेवा संघात काम करणारी लोक होती त्यांना खेडेकर साहेबांनी एक गोष्ट सांगितली. त्यांनी काय म्हणले की आपला भारतीय समाज एक मनुष्याचं शरीर आहे, माणसाचं ह्युमन बॉडी आहे, आणि ह्याच्यातली एकही अवयव नसला तर ती ह्युमन बॉडी अपंग आहे. आणि भारतीय समाज हा विविध जातीनं धर्मानं बनलेला आहे. मग ह्याच्यातला एखादा विशिष्ट समाज जर कुठला अज्ञानी राहिला किंवा विचारापासून लांब राहिला तर ते शरीर अपंग, तसं ते समाज अपंग होतं. तर मला त्या दिवशी त्यांनी सांगितले की तुझा समाज हा वैदिकांच्या बरोबरीनं नाव घेतलं जातं तुझ्या समाजाचं. म्हणजे तू काय वाण्या बामणाचा आहे का? हो, हे सर्रासपणे आजकाल लोक मग तर तुझी जिम्मेदारी हिथं काम करण्यापेक्षा तुझ्या समाजात खूप गरज आहे. बरोबर. तर तू तिथं काम चालू कर. मग मी लिंगायत सेवा संघ ह्या नावानं संघटन रजिस्टर केलं आणि लिंगायत सेवा संघाचं पहिला कार्यक्रम म्हणजे एक चित्रप्रदर्शन आपण लातूरमध्ये बसवेश्वर कॉलेजच्या पुढच्या गार्डनमध्ये 2 दिवसाचं चित्रप्रदर्शन भरवलं. आणि जाणून बुजून मग मी त्या कार्यक्रमाला सगळे जे लिंगायत मोठी मोठी लोक आहेत शहरातली त्यांच्या मुलांना मी इन्व्हाइट केलं की युवक आपण ह्या चळवळीला जोडला पाहिजे. 25% आले, 75% आले नाहीत. सुरुवात तशी असते. हां. मग रात्री पहिल्या दिवशी उद्घाटन झालं, त्या दिवशी मुक्कामाला तिथंच थांबलो आम्ही, कारण सगळे समाज हा प्रतिगाम्याच्या बाजूला उभा होता. बरोबर. काही जण आले, ही लिंगायतामधले SC आहेत म्हणले, ह्यांच्या कार्यक्रमाला जायचं नाही मध्ये, विरोध केले, रात्री दगडं टाकले. पण आम्ही ती रात्री तिथंच मुक्काम केला. बरेच अनुभव मंडपचे कार्यकर्ते त्याच्यात सगळे प्रकाश कोरे असतील, रवी कोरे असतील, यांनी त्या चित्रप्रदर्शनामध्ये रवी कोरेचं खूप मोठं ते थीम तयार करण्यामध्ये योगदान आहे.
आणि मग तो कार्यक्रमामध्ये 2 दिवसामध्ये जवळपास 20,000 लोकांनी व्हिजिट केली. बापरे, 20,000 भरपूर लोक. आणि आपण म्हणजे भारताचा इतिहास म्हणजे फक्त बसवण्णापासून ठेवलं नव्हतं मी, म्हणजे जी शिवसंस्कृतीपासून चित्रप्रदर्शन 12व्या शतकापर्यंत आपण त्याच्यात ठेवलेलं होतं. मग ते सक्सेस झालं खूप चांगल्या पद्धतीनं. ते सक्सेस झाल्यानंतर मग जरा हुरूप वाढला. मग 1-2 महिन्यात आम्ही लातूर शहरामध्ये एक बसव व्याख्यानमाला चालू केली. आणि लातूर शहरामध्ये महात्मा बसवण्णाला धरून चालणाऱ्या सगळ्या संघटना यांना सोबत घेतलं. सगळ्या संघटनांची नावं त्याच्यात निमंत्रकामध्ये ठेवायची, सगळ्याला इन्व्हॉल्व करून आपण बसव व्याख्यानमाला चालू केली. मग त्याच्यात जी लिंगायतामध्ये सामान्य कुटुंबातून अतुलनीय कर्तृत्व केलेली लोक, त्याच्यामध्ये आत्ताचे IPS हरेश्वर स्वामी किंवा शिल्पाताई ठोकळे, आता ते MCI डायरेक्टर डॉक्टर सचिन मुंबरे किंवा रेणापूरचे काही प्रगतशील शेतकरी, असे बरेच लोक आपण कर्तबगार लोक त्या कार्यक्रमाला बोलवायची. आणि त्याच्यातून युवकांना एक त्यांनी त्यांचा जीवन प्रवास एक स्पिरिट म्हणून द्यायचा आणि एक वक्ता असायचा जो फिलॉसॉफीवर व्याख्यान द्यायचा. त्या पद्धतीने ही बसव व्याख्यानमाला चलत राहिली. त्याच्या दरम्यान मग ह्या सगळ्या समस्या लक्षात आल्यानंतर अगोदर मी लिंगायतामध्ये जी प्रतिगामी काम करतात त्यांचं साहित्य अगोदर हुडकायला चालू केलं. म्हणजे वीरशैव साहित्य, मोगलेवार सरांचे सगळे खंड किंवा काशीवरून जी प्रकाशित झालेली सगळी पुस्तकं, काशीला जाऊन आणली मी, काशीला राहून अगोदर त्या सगळ्या पुस्तकाचं उत्खनन केलं. म्हणजे ते खरं का हे खरं हे आपल्याला स्वाभाविक, कारण आपण समाजात जाऊन सांगायलो तर आपल्याला आपलं जी लिंगायतांचं जी वैदिकीकरण चालू आहे ते कोणत्या पद्धतीनं चालू आहे, मग कोण कोण आहेत ते, आणि त्यांनी लिहिलेलं साहित्य काय, त्याच्यात किती वास्तवता आहे, त्याच्यात त्यांचे इव्हिडन्स आहेत का त्यांनी लिहिलेले, बरोबर, त्याचे पुरावे कुठं आहेत का, हे सगळं हुडकायला चालू केलं. सगळं ते बघितलं. आणि मग पुण्यामध्ये 2012ला सगळं एकजूट संमेलन मी ते आपले भोसरीला त्यांच्या सभागृह शिवयोगी सभागृहामध्ये 1-2 दिवसाचा कार्यक्रम होता. त्याच्यात 1 दिवसाचं आपण ते एकजूट संमेलन बोलवलं. मग महाराष्ट्रातील ज्या मोठ्या मोठ्या संघटना, जी जुन्या महाराष्ट्र वीरशैव महासभा खूप जुनी, किंवा अखिल भारतीय वीरशैव महासभा ही 1904ची कर्नाटकातली, परंतु त्याची बॉडी महाराष्ट्रात आहे, किंवा शिवा संघटना, त्याच्यानंतर अजून छोट्या मोठ्या सगळ्या भागातल्या संघटनाला आपण त्याचे जेवढे आपल्याला नंबर उपलब्ध होते सगळ्याला बोलून घेण्याचा प्रयत्न करून एकजुटीनं एकत्र येऊन हा लिंगायत आणि वीरशैवाच्या समन्वय साधून आंदोलन पुढं नेण्याच्या हिशोबानं आपण ते 2012मध्ये पुण्यामध्ये एकजूट संमेलन घेतलं लिंगायत सेवा संघाच्या नेतृत्वाखाली. मग त्याच्यामध्ये काही संघटना आल्या, काही आल्या नाहीत, परंतु ज्या आल्या त्यांच्यासोबत संवाद करून मग त्यावेळेस लक्षात आलं बऱ्याच जणांचं की मराठीमध्ये साहित्य नसल्यामुळं खूप खूप मोठं अज्ञान आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मी 2012-13ची 15ची गोष्ट करतोय. तर मग ह्याच्यात साहित्यात काम झालं पाहिजे. त्यावेळेस नेमकं भालके आप्पा धावून आले बसवलिंग पेट्टदुर्ग, आणि त्यांनी पुस्तकं तिकडून प्रकाशित करायला चालू केली. त्याच्या अगोदर ट्रान्सलेटर उदगीरचे आदरणीय राजेंद्र जिरोबे, बाळासाहेब पाटील कोल्हापूरचे, यांनी पुस्तकं ट्रान्सलेट करायचं काम करत होते, किंवा बेळगावचे करडीगुड्डी सर. तर ह्याच्यातून आणि विशेष नाव घ्यायचं म्हणजे सिद्धरामप्पा पुजारी, मिरजचे साधा पोस्ट मास्तर, सगळी आयुष्यभराची पगार त्यांनी पुस्तकं
पुस्तकं छापण्यावर घालवली. एवढं मोठं योगदान त्या व्यक्तीचं. मग ह्यांचं पुस्तकं संकलित केले. लातूरमध्ये अनुभव मंटपमुळं खूप चांगलं वातावरण होतं. अनुभव मंटप लातूरचा सातत्यानं दर रविवारी 11 वाजता भरतो. मग त्या अनुभव मंटपात फक्त वचनावर विश्लेषण होतं. मग वचनाचं विश्लेषण करायचं तर तुम्हाला फक्त लिंगायत साहित्य चालून वाचून जमत नाही. लिंगायताची वचनं समजायची असतील तर तुम्हाला भारताचा समग्र इतिहासच अभ्यासावा लागतो. बरोबर. कारण बसवांना किंवा 770 शरणांनी जी वचनामध्ये संदर्भ दिलेले आहेत ते पूर्वापार जी भारतीय इतिहासात चांगल्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरच ते आधारित आहेत. त्या हिशोबानं मग साहित्य हळूहळू यायला चालू झालं. मग आपण लिंगायत सेवा संघाचं एक राष्ट्रीय संमेलन पहिल्यांदा मुरुममध्ये घेतलं. मग दुसऱ्या राष्ट्रीय संमेलन आपण कपिलधारला घेतलं. ते पुढच्या टप्प्यात येईल. तर त्याच्यानंतर सोलापूर घेतले. जवळपास 3-4. हां. मग ह्याच्यामध्ये आपण काय ठेवायचं तर संवाद ठेवायचा. आपण भाषणं ठेवत नव्हतो. वक्ता जो पण येईल त्यानं 45 मिनिट बोलायचं आणि कमीत कमी अर्धा तास त्याला वेळ की त्या पुढच्या प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं त्यानं उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे संवाद ठेवल्याशिवाय तुम्ही जर एखादा कार्यक्रम मोठे व्याख्याते बोलवले, व्याख्यान देतात जातात, परंतु प्रेक्षकाच्या डोक्यातल्या शंका कोण काढणार? तर ती शंका तिथल्या तिथं संपल्या पाहिजे. या हिशोबानं आपलं राष्ट्रीय संमेलन म्हणजे लिंगायत सेवा संघाची संमेलनं होतात. मग असाच एक प्रसंग आहे की 2013ला आपण पहिलं केडर घेतलं लातूरमध्ये. मला केडर म्हणजे केडर ह्याचा काय सोशल मीडिया प्रचार नाही. निरोप देऊन तोंडी. मग अपेक्षित होते मला 40-1 माणसाचं मी सोय केलं होतं. सभागृह मोठं होतं परंतु 40-1 माणसाचं जेवण नाश्ता ह्या हिशोबानं येतील ही मला अपेक्षा होती. पण 250चं सभागृह होतं. फुल झालं माझं सभागृह. आणि ते बी सकाळी 11लाच. म्हणजे 11ला चालू होतं 11ला. आणि एवढा रिस्पॉन्स की 200 किलोमीटरवर लिंगायत युवक मोटरसायकलवर आला. बरेच जण आले शहरात मुक्काम केले. आणि त्या केडरचा रिस्पॉन्स एवढा भारी आला. मी आणि कोरणेश्वर आप्पा आणि मला वाटतं संजय माकल. म्हणजे मी लिंगायताच्या म्हणजे 12व्या शतकाच्या पूर्वीची हिस्ट्री घेणार. बसवण्णाच्या काळातला सगळा संघर्ष मुवमेंट हे संजय माकल घेणार आणि त्याच्यानंतरचं आपण काय केलं पाहिजे हे कोरणेश्वर आप्पा त्याच्यावर मार्ग देणार. ह्या पद्धतीनं आपण बरीच केडर घेतली. मग हे चालू असताना मग मला एक व्यक्तिशा संघटनेचा अध्यक्ष मी कधीच लावत नाही. मी संघटनेचा कार्यकर्ता आहे. तर महाराष्ट्राचे अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष चाकोते ह्यांचा फोन आला मला. त्यांचा फोन आला की असं सोलापूरमध्ये आम्ही एक कार्यक्रम लावलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला गृहमंत्री तत्कालीन आदरणीय सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे. तर ही अल्पसंख्याक दर्जासाठी आपल्याला त्यांना निवेदन द्यायचं आहे. तर तुम्ही एक संघटनेचं पदाधिकारी ह्या नात्यानं तुम्ही तुमचे कार्यकर्ते घेऊन यावं. मग मी त्याच्या अगोदर त्यांची माझी अशी प्रत्यक्ष ओळख नाही किंवा संपर्कही नाही. मग मी त्यांना एक प्रतिप्रश्न केला. आता तसा मी खूप लहान, त्याने म्हणजे माझे आमदार राहिलेले आहेत चाकोते सर. हां. मग ते वयानं मोठे आहेत. मग मी त्यांना प्रतिप्रश्न केला, काय नावानं मागायची म्हणलं मायनॉरिटी. हां, तुम्ही काय नावानं मागणार? त्यांनी म्हणले लिंगायत वीरशैव. वीरशैव लिंगायत नावानं आपल्याला मागायचं. मी म्हणलं आप्पा माझ्याकडे वेळ नाही म्हणलं. त्यांना एकदम करंट लागला. ही साधा पोरगा माझ्यासारख्या माणसाला वेळ नाही म्हणते म्हणजे. ठीक आहे म्हणले. त्यांनी फोन ठेवला. पण त्यांना ती राहावं ना, त्यांनी लगेच 5 मिनिटात परत फोन केला.
मला म्हणले तुम्ही असं कसं काय म्हणू शकता, तुम्ही समाजाचं काम करताय, तुम्ही समाजाच्या कामाला नाही. मी म्हणलं जे होणार नाही त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, बरोबर. आणि त्याच्यासाठी खर्च करायची बी माझी इच्छा नाही. त्याने म्हणले कसं काय होणार नाही. मी म्हणलं वीरशैव लिंगायत हे अखिल भारतीय वीरशैव महासभा 10-20 वर्षापासून मागते आहे, परंतु ते का होत नाही ह्याच्यावर अखिल भारतीय वीरशैव महासभेत कधी मंथन झालंय का तुमचं? बरोबर. त्याच्यावर काय रिसर्च झालाय का तुमचा? मग जी गोष्ट होणार नाही ती म्हणले कसं काय होणार नाही. मी म्हणलं वीरशैवची फिलॉसॉफी वेगळी आहे, लिंगायत फिलॉसॉफी वेगळी आहे. बरोबर. लोक जरी सगळे एकमेकाला वीरशैव लिंगायत समजत एकच असले, म्हणत असेल. परंतु विचारधाराची जी आहे ती दोन्ही एकदम अपोजिट आहे. त्याच्यामुळं दोन्ही मिळून जर तुम्ही धर्म मागताय तर तो मिळणार कसा? बरोबर. तर मग म्हणले ते, मग त्यांना एकदम शॉक लागला. त्याने म्हणले तुम्ही उद्या काही करून सोलापूरला यायचं. मी इथली जी आमची टीम आहे, जी म्हणजे सगळी ज्ञानी टीम ज्यांनी ड्राफ्ट तयार केला आहे, ती टीम आणि तुम्हाला कोणाला घेऊन यायचं आहे ती तुम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत सोलापूरला यायचं. आपण दिवसभर चर्चा करू. तुमचं जर योग्य असेल तर तुमच्या पद्धतीनं ड्राफ्ट आपण तयार करू. मग मी गुलबर्ग्याहून संजय माकनना बोलवलं, लातूरून मी उमाकांत पंचाक्षरी, आत्ताचे आमचे लिंगायत सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जोकारे, आम्ही 4 जण तिथं, त्यांनी 10-15 माणसं बोलवलेली होती. सकाळी 10 वाजल्यापासून आमचं मंथन चालू झालं. मग आम्ही का होणार नाही हे अगोदर विश्लेषित केलं. वीरशैव लिंगायत का होत नाही, त्याची कारणं काय आहेत, संवैधानिक कारणं आहेत त्याची. बरोबर. किंवा सांगा म्हणले आता ह्याला उत्तर काय आहे तुमचं. ते सगळे तज्ज्ञ होते लोक, सिनियर लोक होते. त्याने म्हणले नाही, त्यांनी म्हणते ती बरोबर आहे. म्हणजे तुमचा पहिल्याच शॉटला, पहिल्याच चर्चेमध्ये पहिला त्याने म्हणजे आम्हाला डिबेट सुद्धा केली नाही. ओके. फोन केला त्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वीरशैव महासभेचे भीमण्णा खंडरे आणि अजून काही महाराज लोकांनी त्यांनी फोन केले. फोन केल्यानंतर भीमण्णा खंडरे म्हणले नाही नाही, ते ड्राफ्ट त्यांनी जी तयार केला आहे तो मला पाठवा, मला जर योग्य वाटला तर आपण पुढं तो ड्राफ्ट देऊ. मग त्यांनी त्यांना ते त्यावेळेस ह्याच्यावर खंडरे साहेबाला पाठवला. त्यांनी 2 दिवसांनी ती सगळा वाचून योग्य आहे म्हणून सांगितलं आणि मग तो आमचाच ड्राफ्ट सुशीलकुमार शिंदेजींना पाठवला. म्हणजे आपण लिंगायत नावाने दिलं होतं. हां, लिंगायत नावानं, फक्त लिंगायत, लिंगायत नावाला, लिंगायत धर्माला मान्यता मिळावी आणि लिंगायत समाजाला, म्हणजे लिंगायत समाजामध्ये जवळपास 300-350 पोटजाती आहेत. ह्या सगळ्या त्याच्यातल्या काही आरक्षणामध्ये आहेत, परंतु बाकीचा उर्वरित समाज हा पूर्ण ओपनमध्ये आहे. ओपनमध्ये. मग ते मायनॉरिटीचा लाभ, जी की धर्ममान्यता स्वातंत्र्यपूर्व काळात होती अगोदरपासून. हां, म्हणजे जी पहिली जनगणना आहे त्याला स्वतंत्र कॉलम होता लिंगायत म्हणून, परंतु आपल्यातल्याच काही अंतर्गत लोकांनी त्या पुढच्या जनगणनेमध्ये ते म्हणजे पहिल्या जनगणनेमध्ये आपल्याला शूद्रामध्ये धरलेलं होतं. मग आम्ही शूद्र नाही, आम्ही लिंगी ब्राह्मण आहेत. मग ते म्हैसूरच्या राजापाशी काम करणारे काही आपले इथले पंडित समाजातले आपल्या, त्यांनी ती राजापाशी गळ घालून ते तेव्हा इंग्रज अधिकारी जनगणना करायचे, त्यांना पत्र लिहिलं की आम्हाला शूद्रामध्ये नाही, आमची लिंगी ब्राह्मणमध्ये नोंद करा. मग ते दुसऱ्या जनगणनेला त्यांनी कुटाणा केले ते राजाला सांगून वगैरे, परंतु पुढं बी ते लिंगायत ही स्वतंत्रच ओळख आहे. मराठा सेवा संघ आहे, तिथून तुम्ही लिंगायत सेवा संघ. मराठा सेवा संघामध्ये माझा पूर्ण भारतीय अभ्यास झालेला होता. कारण आह साळुंखेनी जी पुस्तकं छापलेली आहेत, म्हणजे जी त्यांनी लिहिलेली आहेत, त्याला तोडच नाही भारतामध्ये. म्हणजे मी कोण आहे ही ओळख जर तुम्हाला करून घ्यायची असेल, तुमचं कुळ मूळ काय जे असेल महागडला, तुमचा इतिहास पूर्ण सिंधू संस्कृतीपासूनचा, तो आह सरांची पुस्तकं वाचल्यानंतर त्यांचे म्हणजे एवढा झपाटलेला होतो मी सुरुवातीला कळाल्यावर. बळीवंश खूप मोठं पुस्तक आहे त्यांचं. मी इकडं उपलब्ध कुठंच होईना, मी त्या सरांना फोन करून कुरिअरनं पुस्तकाचा संच मागवला साताऱ्याहून, आणि ते पुस्तक मी 2 वाजता घेऊन गेलो असेल घरी, बळीवंश.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण पुस्तक मी म्हणजे सगळ्या पुस्तकात माझ्या अंडरलाईन असतात, मार्किंग असतात. ओके. मग पूर्ण पुस्तक न झोपता संपलो होतो मी. म्हणजे ती एक ओढ असते. एक गोष्ट भेटली की तिला पूर्ण करायचं. पूर्ण करायची. आणि खूप पुस्तकं वाचली मी. आणि माझा एक स्वभाव आहे की आपल्याला ज्यांच्याशी लढायचंय अगोदर त्यांचं साहित्य वाचायचं. मग आपल्याला पूर्ण हे महाराष्ट्रामध्ये जी चळवळ जी उभी राहिली त्याची सुरुवात आपण असं म्हणू शकतो अगोदर सगळं थंडावलेलं होतं आणि आपल्या लिंगायत सेवा संघामुळं हे परत एकदा पुनर्जीवित झालं असं म्हणता येईल आपल्याला. आता कसं होतं त्या तत्कालीन काळामध्ये महात्मा बसवांना लिंगायत धर्म संस्थापक सुद्धा लोक म्हणायला पाहिजे. अजूनही काही लोक वादविवाद घालतात. म्हणजे वादविवाद घालत असतील पण ते आता रोडून मान्य. धर्मसंस्थापक लिंगायत धर्म म्हणायला भीत होते. म्हणजे मोठे मोठे विरक्त जे महाराष्ट्रात यायचे ती म्हणायला भ्यायचे. स्वामी महाराज लोक. महाराज मठाधीश सुद्धा बसवण्णाला धर्मसंस्थापक म्हणून हे वीरशैवाला कशाला अंगावर घ्या. ओके. किंवा वाद कशाला निर्माण करा लिहित नव्हते. ते लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा हे लिहिलं. ओपनपणे लिहिलं. आणि मी प्रमुख काय केलं की फेसबुकवर मला वेळ मिळाला की एक वचन टाकायचं आणि त्याचा अर्थ टाकायचा. बरोबर. त्या फेसबुकच्या माध्यमातून मला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू सगळीकडून सहकार्य, साऊथ इंडियामधून, नॉर्थ इंडियामधून आणि बाहेर गिरी आपली पोरं शिकायला गेलेली आहेत ही सगळी संपर्कात आली माझ्या. आणि मग रात्री त्यांनी फेसबुकवर त्यांचे प्रश्न विचारायचे. सर तुम्ही असं लिहिलात हे कसं आहे, कशावरून आहे. मग मी ती संदर्भ टाकायचे. बरं झालं आपल्याला या विषयाला निगडीतच भरपूर जणांना अजूनही बसवण्णाला कमी लेखण्याचा असं काहीतरी मुद्दाम जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो का असं वाटतं. कारण बसवण्णांना बुद्ध, महावीर यांच्या लेवलचं अजूनही मानण्यामध्ये लोक अजून कचरतात असं का. इतर समाज 100% मानतो. जी इतर समाजाची लोक पुरोगामी चळवळीमध्ये आहेत, ज्यांनी इतिहास अभ्यासलाय. आता मराठीमध्ये, हिंदीमध्ये जे बसव समिती थ्रू वचनाची पुस्तकं गेली, बरोबर, म्हणजे त्यांनी बऱ्याच भाषेमध्ये पुस्तकं प्रकाशित केली, किंवा भालकीच्या माटाकडून बरेच मराठीमध्ये पुस्तकं आली, किंवा अजून काही साहित्यिक हिंदीमध्ये पुस्तकं आली. ह्याच्यामुळं इतर राज्यामध्ये बसवांना वाचल्यानंतर एकदा वाचलं, एक वचन वाचलं की विषय संपतो. म्हणजे बसवण्णांचं काय फिलॉसॉफी आहे हे सगळी वचनामध्ये आहे. आणि बसवण्णाविषयी जी इतर शरणांनी लिहिलेली वचन आहेत ती वाचल्यानंतर सुद्धा फिलॉसॉफी क्लिअर होती. बरोबर. किंवा बसवण्णानं इतर शरणाविषयी काय लिहिले त्याच्यावरून. मग ही जी मुवमेंट आहे 12व्या शतकातली, ही मुवमेंट कुठल्या म्हणजे धर्माच्या विरोधातली नाही. ही मुवमेंट ही त्या तत्कालीन काळातली राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, धार्मिक व्यवस्था, समाजाला जागृत, आर्थिक व्यवस्था जी त्यावेळेस सप्तबंदीच्या माध्यमातून बहुजन समाज, भारतीय 97% बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित किंवा धनापासून वंचित, सप्तबंदीच्या माध्यमातून पिळवटून टाकलेलं शूद्रत्वाची भावना ठासून भरलेली या समाजामध्ये, ती पूर्ण काढण्याचं काम बसवण्णा आणि 770 शरण अनुभव मंडपाच्या माध्यमातून यांनी पूर्ण केलं. म्हणजे लिंगायतामध्येच ही समस्या आहे. लिंगायतामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय आहे की आपला पुरोहित वर्ग जो आहे आपल्या समाजाचा, हा पुरोहित वर्ग मेन म्हणजे प्रतिगामी शक्तीबरोबर मिळालेला आहे, काम करतो. त्याच्यातले 90% लोक हे 100% त्या विचारावर काम करतात. आणि वास्तव इतिहास आणि काल्पनिक इतिहास ह्याच्यातला हा लिंगायत वीरशैव संघर्ष आहे. ओके. वीरशैव हा जाणीवपूर्वक तो कसा आहे की भारतामध्ये 1820ला सिंधू संस्कृतीचं उत्खनन चालू झालं, परंतु ते तत्काळ बंद पडलं. पुन्हा 1920ला ते उत्खनन झालं आणि पुरावे मिळाले. पण त्याच्या अगोदर ज्योतिराव फुले जवळपास 60 ते 80 वर्ष अगोदर सिंधू संस्कृती काय होती ती लिहितात त्यांच्या साहित्यात.
प्रत्यक्ष पुरावे त्यांच्यानंतर 80 वर्षांना मिळतात. किंवा महात्मा बसवांना असतील, इतर शरण असतील. परंतु पृथ्वीवरचा सगळ्यात सुपीक भाग भारतवर्ष, अखंड भारत. मग जगातून खाण्यासाठी किंवा कशासाठी आक्रमणं भारतावर सगळ्यात जास्त झाली. बरोबर. मग जी सुरुवातीला आले त्यांच्या काळामध्ये संघर्ष घडले. मग त्या संघर्षामध्ये ती हत्यारं घेऊन आली. आपली इथली जनता सगळी समाधानी होती, आर्थिक संपन्न होती, आपला विदेशाशी व्यापार चालत होता, आपली बंदरं होती, आपलं चलन इराणमध्ये सापडलं. बरोबर. तत्कालीन काळातलं. मग त्या संस्कृतीचा नायक कोण होता? तर एक शिवाची पाशुपत अवस्थेतली मूर्ती आहे. आणि आज जे आपण प्रत्येक जण शेतामध्ये पुजतो, विहिरीवर 7 आसरा, सप्तमाता, मात्र संस्कृती होती तत्कालीन काळामध्ये. श्री नावाची देवता होती, जी आपण नावापुढे आज श्री लावतो. ती कदाचित त्या श्री नावाच्या गणमातेमुळे आहे, लावतो आपण आजही तिला स्मरण करतो. किंवा आपण जे लग्नामध्ये आज बहुजन समाजामध्ये देवक बांधलं जातं, तो तत्कालीन काळामधला देवक राजा होता. ओके ओके. तत्कालीन काळामध्ये 100 नावाचा राजा होता, जी आपली आज गणिताची पूर्ण आकडा आहे त्या 100च्या नावावर आहे. अरे वा. म्हणजे त्या सिंधू संस्कृतीतली जी संस्कृती आहे, एक श्रम करणारी संस्कृती. मोठी मोठी गोडाऊन भरलीत म्हणजे काय करणारा समाज. हा बरोबर. विषमता कसलीही नाही. म्हणजे जे बसवण्णांच्या काळामध्ये जाती व्यवस्था एकदम अत्युच्च टोकाला होती, ती कसलीच विषमता नाही. बरोबर. म्हणजे ते सर्व काही असताना आपल्याला अजूनही म्हणजे बसवण्णाला ती प्रेरणा आहे, ते रेफरन्स आहेत म्हणून बसवण्णांनी ते परत कार्य केलं, परत समाजाला एकत्रित संघटित केलं झालं. पण महाराष्ट्रामध्ये हे जे आता आपलं जे मुवमेंट आहे ते परत एकदा नव्यानं उभं करताना जे काही सध्या जे काही महाराष्ट्रामधील जे लिंगायतांचं जडणघडण झालेलं आहे त्याची अवस्था कशी आहे? तुम्ही कसं बघताय की महाराष्ट्रामध्ये लिंगायत कसा टिकला आहे आणि त्यांची अजूनही जडणघडण कोणत्या मार्गाने होत आहे? काय झालंय, मागडल्या 20-25 वर्षापर्यंत आपल्यातला बराचसा वर्ग हा व्यापार करायचा. म्हणजे प्रत्येक खेड्यात दुकान असायचं आपल्या समाजाचं, किराणा दुकान, आडत दुकान किंवा इतर अजून कपड्याची दुकानं. परंतु हा समाज हद्दपार झाला आहे व्यापारातून. उद्योगात मुचकी नाव आहेत आपली घेण्यासारखी. बरोबर. आणि सर्व्हिसमध्ये पण मुचकीच नाव आहेत. बरोबर. ह्याला कारणीभूत आपण इतर समाजाला नाही देऊ शकत दोष. बरोबर. ह्याला कारणीभूत आपणच आहोत. खरं. आणि ह्याला कारण काय आहे तर ह्या समाजाला स्वतःची ओळखच नाही. ओके. अस्तित्व आणि त्यातले जागरण नाही ना, अस्तित्व आहे. मोठे जमीनदार आहेत, सगळे पुढारी, राजकारणामध्ये बी आता स्थान नाही, आता संपलेलं आहे. हे ह्याला कारणच आहे तुमची जी ही मी लिंगायत का वीरशैव. ओके. आणि 6,500 मठ आहेत भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये जवळपास 3-1 असतात. नाही, कमी आहेत. तर 3,500 त्याच्यातली जिवंत आहेत, 6,500 मठातली. ओके. आणि भारतीय म्हणजे सगळा लिंगायत समाज महाराष्ट्रातला, माझा शिवाचार्य इथला, त्याचा शिवाचार्य तिथला, मठामध्ये डिवाइड झालेला समाज आहे. बरोबर. कुठल्या तर कार्यक्रमाला. आणि त्यांची अशी बरं महाराजाकडे गेले तरी वैचारिक जडणघडण होत. वैचारिक तर विषयच नाही की हो. तुम्हाला ते म्हणजे बसवण्णांनी इष्टलिंग योग दिलाय. मठामध्ये इष्टलिंग पूजा शिकवली जाते. आज महाराष्ट्रामध्ये पूर्वापार ही सगळी विरक्त मठ आहेत, परंतु आता ह्याच्यावर सगळे परंपरेनं वंश परंपरा चालू झाली आणि एकाच समाजाची लोक मठ ताब्यात घेऊन बसलीत. आणि माझा पुतण्या, माझा नातू, माझा भाचा, म्हणजे पुढचा वारस. मग ते आता महाराष्ट्रातली तर अवस्था अशी आहे, बर्दापूर मठाला बालक बसवला. ओके. अहमदपूर मठाला बालक बसवला, हाडोळती मठाला बालक बसवला, औसा मठाला बालक बसवला, तिकडं माजलगाव मठाला बालक बसवला. आता ही बालक प्रौढ होईपर्यंत
समाजाचं काम कोण करणार? हा, ही मोठी समस्या आहे. आणि ह्याला जिम्मेदार कोण? माझा पुतण्या बसला पाहिजे ना. त्याच्यापेक्षा दुसरा त्या मठामध्ये ज्याला ज्ञान आहे तो माणूस बसवा. तुमच्या पुतण्याला तोपर्यंत शिकवा, मोठा होऊ द्या. हा, दुसऱ्या मठात नेऊन त्याला ओरिजिनल लिंगायत तत्वज्ञान शिकवा. तोपर्यंत जो माणूस फिरू शकतो, प्रवचन करू शकतो, ज्ञान देऊ शकतो, तोपर्यंत दुसरा माणूस बसवा ना. परंतु तो उद्या नाही हल्ला तर. हा, हा. म्हणजे बसवण्णांच्या 12व्या शतकामध्ये तत्कालीन जी प्रतिक्रांती बसवण्णांच्या हयातीमध्ये घडली. मग जी शरण लोक जी इकडं इतरस्त किंवा जंगम लोक जी प्रचार, जंगम म्हणजे जाती व्यवस्थेतला जंगम नाही, लिंगायत संस्कृतीमध्ये अविरतपणे प्रवाहित राहून समाजाचं कार्य करणाऱ्याला जंगम म्हणलेलं आहे. आज ती जाती जंगम होऊन बसलेलं आहे. बरोबर. तर ही तत्कालीन ह्या जंगम समाज हा 1,96,000 संख्या आपल्याला वचनामध्ये मिळते. हा पूर्ण अखंड भारतामध्ये फिरून लिंगायत विचारधारा प्रचार प्रसार करायचा. मग ह्यांच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या पूर्वजांनी, कुणाला 1,500 एकर जमीन असायची, त्यानं दिली 50 एकर. ह्या पद्धतीनं लिंगायतांनी दिलेल्या जमिनी आहेत ह्या काय तिथल्या मठाधीशानं नांगरून कुळवून विकत घेतलेल्या जमिनी नाहीत. बरोबर. अलग लक्षात. मग ह्यांचं काम काय होतं की समाजातल्या वंचिताला तिथं न्याय मिळाला पाहिजे, कमीत कमी दासोह चालला पाहिजे, दासोह चालला पाहिजे, त्याच्यात महत्वाचं शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे भारतामध्ये शैक्षणिक व्यवस्थेमध्ये कर्नाटकामधल्या विरक्त मठांचं सगळ्यात पहिल्यांदा योगदान आहे. शाळा कॉलेजेसमध्ये. आणि मी आजही पाहतो विरक्तांच्या मठामध्ये गेल्यानंतर सर्व जातीची मुलं असतात. ज्याची आर्थिक परिस्थिती नाही त्यानं फक्त आणून सोडायचंय. बरोबर. आणि त्याचं पूर्ण शिक्षण तो मठ करून त्याला ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट करून त्या व्यक्तीला देतात. बरोबर आहे. मग ही मठाचं काम आहे. आज तुम्ही शिवाचार्याच्या मठात गेलात तर तुम्हाला पाणी विचारलं जात नाही, आणि तुम्ही विरक्ताच्या मठात गेलात तर तुम्हाला गेल्या गेल्या अगोदर ताटावर बसवलं जातं. बरोबर. हा फरक आहे. हा दासोह आहे, ती दान आहे. ती लिंगायत फिलॉसॉफीमध्ये दानाला जागा नाही. परंतु दासोह हा ह्या हातानं दिलेलं ह्या हाताला माहित नसतं. कर्तव्य आहे ते. म्हणजे त्या पुढच्या व्यक्तीला कळायला नाही पाहिजे की आपल्याला मदत कुणी केली, तर त्याला दासोह म्हणायचं. किंवा देणाऱ्याला कळायला नाही पाहिजे की मी मदत नेमकी कोणाला केली. बरोबर. तर त्या पद्धतीनं विरक्तांची मठ चालतात. सगळी जी समस्या आहे ही लिंगायतांची जी महाराष्ट्रात जी सध्या जी समस्या आहे ती ह्या सिस्टीममुळं आणि कसं झालेलं आहे की भक्तिप्रधान समाज आहे. भक्तिभाव आहे. भक्तिभाव जास्त आहे. मग भक्ती कुणाची आहे? बसवण्याची नाही आहे. बसवण्णाची नाही आहे. बसवण्णाविषयी ह्याने उलटा प्रचार करून ठेवलेला आहे. उलट निगेटिव्हिटी वाढवली. म्हणजे जेवढं बसवण्णाला, कारण बसवण्णानं दलाल संपवलेला आहे. बसवण्णानं इष्टलिंग 1134 म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला हे इष्टलिंग आविष्कार दिन आहे. बसवण्णानं तयार केलेला आहे हा. तर ह्यांनी सांगतात की सिंधू संस्कृतीमध्ये ते दगडाचे लिंग सापडले. अरे हा इष्टलिंग आहे, दगडाचे लिंग सापडले असतील पण इष्टलिंगाचा निर्माता महात्मा बसवण्णा आहे. संकल्पना हा योग तरी. आणि ह्याचं कारण काय आहे तर हे देण्याचं ह्याच्या मागं सामाजिक कारण आहे. म्हणजे तत्कालीन काळामध्ये जे विशिष्ट 2-3% पुजारी वर्ग हा मंदिरामध्ये बहुजन समाजाला येऊ देत नव्हता. बरोबर. काय येऊ देत नव्हता तर त्या बहुजन समाजाचा इटाळ होतो. बरोबर. मंदिरामध्ये त्या मूर्तीला. मग त्यांनी ती मूर्ती म्हणजे तुमचा जी इष्टदेव आहे तोच हातात दिला आणि मधला दलाल काढून टाकला. आता त्याला कसा इटाळ होतो? मग आमचं इथं एक म्हणजे त्यावेळेस कर्नाटकमध्ये कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांना घेऊन आम्ही विश्वलिंगायत महासभेचं गुलबर्ग्यामध्ये म्हणजे कलबुर्गीमध्ये गठन केलं होतं. कोरणेश्वर आप्पाजी त्याचे कायमस्वरूपी अध्यक्ष आणि बाकीचे अर्धे इकडले आणि त्याच्या माध्यमातून कर्नाटकमध्ये आम्ही दरवर्षी 2 दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन घ्यायचं.
मग त्याच्यात आमचं ठरलं होतं की आता येणाऱ्या लोकसभेच्या अगोदर आपण सगळ्या राजकीय पक्षांना निवेदन द्यायचं की तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये लिंगायताला आम्ही जर सत्तेवर आलो तर लिंगायताला धर्ममान्यता पूर्ववत करू आणि मायनॉरिटी स्टेटस आम्ही देऊ. हे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी समाविष्ट करावं असं आपण त्यांना निवेदन द्यायचं. मग ते विश्व लिंगायत महासभा, लिंगायत सेवा संघ ह्या दोन्हीच्या माध्यमातून मग माझ्यावर जिम्मेदारी त्यांनी दिली ती पवार साहेब, त्यावेळेसचे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, गडकरी साहेब किंवा राज ठाकरे सगळ्यांनाच भेटायचं. हां, ह्यांना भेटून ते निवेदन द्यायचं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये. म्हणजे आपला विषय चर्चेत येतो ना. मॅनिफेस्टोवर आला म्हणजे विरोधकाला बी त्याची दखल घ्यावी लागते ना. बरोबर, कमीत कमी. हां, त्या हिशोबानं मग ते मॅनिफेस्टोमध्ये देण्यासाठी मग मी ते निवेदन आदरणीय पवारसाहेबाले धाराशिवला मुक्कामी होते. मग तिथं बंधूला फोन केलो. मग त्याला वेळ दिले त्यांनी, सकाळी 6 वाजता या म्हणले. मग मी 2-3 गाड्या घेऊन लातूरून गेलो, साहेबाला निवेदन दिलो न ती पूर्ण ड्राफ्ट माझे रेडी होते त्यावेळेस अगोदरचे. हां, धर्ममान्यता किंवा मायनॉरिटी स्टेटस आणि ओबीसी म्हणजे कॅटेगरीनुसार आरक्षण. तर ही सगळा ड्राफ्ट मी साहेबाला दिला. मग साहेब म्हणले आज तर वेळ नाही, ती राहू दे म्हणले, मी वाचतो. पण आता वेळ गेली आहे म्हणले, मॅनिफेस्टो तयार झाला आहे, पण विधानसभेला मी ॲड करायचं बघतो म्हणले. विधानसभेच्या वेळेस लोकसभा तोंडावर होती एकदम, म्हणजे जवळ आलेली होती. त्यांनी कृषी मंत्री होते त्यावेळेस, त्या हिशोबानं अतिवृष्टीची पाणी करायला आलेले आहेत. मग तो ड्राफ्ट दिला मी, माझी साहेबांची पहिली वेळ. साहेबांनी त्या ठिकाणाला जाईपर्यंत तो ड्राफ्ट वाचलाय. अरे वा. हां, ड्राफ्ट वाचला आणि त्याने परत 1 तासानं आले घराकडे जेवायला, की फोन केला मला राणादादांनी. राणादादाच्या घरी थांबलेले होते, की कुठवर आहे म्हणले तू, साहेबांनी बोलवलंय. मी म्हणलं मी लांब आलो, आता लातूरच्या जवळ आहे. बरं ठीक आहे म्हणले, पुन्हा पुण्यात वगैरे भेट घेतो. झालं ते आमचं. मग साहेबाला त्या ड्राफ्टमुळं पूर्ण अभ्यास झाला आपला. म्हणजे पहिल्यांदा शरद पवार साहेबांना आपल्या लिंगायतांचा विषय हां, त्या ड्राफ्टमुळे कळाला. हां हां, म्हणजे साहेबाला ते आता साहित्य त्यांनी वाचलेलं असेल, त्यांना आपल्यामुळंच कळाला असं म्हणत नाही मी, परंतु डिटेल आपण त्यांना ती मागण्या आपल्या डिटेलमध्ये कोणत्या आधारावर होऊ शकतात ही सगळं ड्राफ्टच दिलो ना मी. बरोबर. मग ते त्याच्यामुळं त्याचा परिणाम काय झाला की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये, मग लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर मंगळवेढ्यासाठी पण माझी मागणी होती मंत्रालयामध्ये. हां, अजितदादाकडे दिलेली. तर त्या मंगळवेढ्याच्यासाठी त्यांनी तत्कालीन कलेक्टर जगदीश पाटील म्हणून होते, त्यांना बोलवून घेऊन त्या मार्गी लावायचं सांगितलं, ती जागा बघा म्हणून. मग त्यांनी ती कृषी विभागाची जागा बघितली तवा 2014मध्ये, 13-14मध्ये. आणि दरम्यान केंद्र शासनाचा GR आला की केंद्र शासनाची कुठलीही जमीन ही हस्तांतरित दुसऱ्या विभागाला होणार नाही. मग तो विषय बारगळला. मग अजितदादांनी त्यावेळेस 7 करोड रुपये जागा घेण्यासाठी प्रोव्हिजन केलं, अर्थसंकल्प. नवीन जागा घेणे. हां, नवीन जागा बघा म्हणले. आता जागा घ्यायची तर त्याला ट्रस्ट पाहिजे. बरोबर. आणि खरंच आपला समाजाचा विषय एवढा क्लिष्ट आहे ना की 10 जण तिथं पोहोचले संघटना करायला माझ्या नावाने. हा, ऍक्च्युअल संघटना शासनाची पाहिजे. बरोबर. आणि त्याचा अध्यक्ष हा पदसिद्ध कलेक्टर असतो. बरोबर. आता ज्याचं शासन आहे ते शासनाचीच माणसं घेतील, काय घेतील. आणि कलेक्टर असेल. मग आता काही जण तिथं नाही माझी संघटना झाली पाहिजे, माझी झाली पाहिजे, मग स्थानिक लोकांनी घेऊ 3-4 संघटना रजिस्ट्रेशनला गेला. गोंधळ करून टाकला की ते लोकसभेच्या अगोदर तो प्रश्न मिटला नाही, आज तागायत बी मिटलेला नाही. म्हणजे या अशा धोरणामुळे, आपल्या वागण्यामुळं. बरोबर. मग ते 7 करोड बी लॅप झाले.
आणि लोकसभेला ह्याने हरले, म्हणजे तत्कालीन आघाडी सरकार. आता साधी सरळ गोष्ट आहे ना, मंगळवेढ्यामध्ये बसवण्णांचा खूप कार्यकाळ गेलेला आहे. म्हणजे ह्या मुवमेंटचा पाया, लिंगायत मुवमेंटचा हा बसव कल्याण आहे, हे मंगळवेढा आहे. कळस हा बसव कल्याण आहे. परंतु इथं अनुभव मंटपाची संकल्पना किंवा नागीदेव कांबळीचा एक संदर्भ तुम्हाला सांगतो, किंवा बसवांना तिथं पहिल्यांदा कोशागार, पुन्हा पहिल्यांदा लेखणी कोशागार, इथपर्यंतचा प्रवास आहे त्यांचा. किंवा तिथं ताम्रपट सापडणं, तो कुणालाच वाचता येऊ नये, तो बसवण्णांनी वाचावा. आणि तिथं खजिना सापडावा, तो खजिना राजाला त्याच्यातला एकही पैसा न घेऊ देता पूर्ण समाजाच्या किंवा शेतकऱ्याच्या ह्या विकासासाठी त्याच्या योजना राबवणं, बसवण्णांचं खूप मोठं कार्य तिथलं आहे. नागीदेव कांबळीचा एक प्रसंग आहे जो म्हणजे उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे. लिंगायत चळवळ काय आहे. नागीदेव कांबळी म्हणून एक SC समाजाचे, इशीच्या बाहेर राहणारे बसवांना मंगळवेढ्याचा परेड मारत असताना प्रदक्षिणा त्यांना एका झोपडीतून शिवाचा मंत्र जाप ऐकू येतो. आणि बसवांना जातात डायरेक्ट मध्ये, त्याच्याबरोबर प्रसाद करतात नागीदेव कांबळीबरोबर. मग तोपर्यंत तर बातमी दरबारात बेजळाचे कान भरणारं प्रतिगामी मंत्रिमंडळ कोंडी मंचन्नाच्या नेतृत्वाखाली काम करत होतं. तर त्यांनी निरोप दिला, हे बसवण्णानं धर्मभ्रष्ट केला, त्यानं एका म्हणजे SCच्या घरी जेवला, आता तो तिथून जेवून दरबार भ्रष्ट करायला इथं येणार दरबारात, त्याला मध्ये येऊ देऊ नका. मग बिज्जळाला घेऊन त्यांनी बाहेर येऊन उभा राहतात. तर बसवण्णाला पालखी असते त्यावेळेस, पालखीमधून फिरत होती. मग दुरून पालखी येलेली दिसती. बसवण्णाला ह्यांना वाटतंय बसवण्णा पालखीत आहेत. जवळ आल्यावर कळतं की बसवण्णा चालायले, पालखी दुसरंच आहे कोणतर बसलेलं. बसवण्णाला निरोप लागलेला असतो की इकडं काय दरबारात चालू आहे. मग पालखी जवळ येते, बसवण्णा स्वतःचा हात पुढं करतात, नागीदेव कांबळीचा पाय हातावर ठेवून घेतात आणि त्याला खाली उतरतात पालखीमध्ये त्यांना बसवतात. पालखीमधून. म्हणजे पालखीत कुणाला आणलं? कांबळी सरांना. हां. तर हा प्रसंग जो आहे ना, ते बिज्जळ त्यावेळेस जी बसवण्णाला बोलतो, बसवण्णा म्हणतात शिवाचं नाव न घेणाऱ्या, शिवाचा द्वेष करणाऱ्या, शिवाचं ज्ञान नसणाऱ्या एखाद्या वैदिकाच्या घराला तर स्पर्श केलो नाही मी, किंवा त्याला तर मी त्याच्या घरी तर जेवलो नाही. ह्याचा अर्थ कळाला का? बरोबर. हां. म्हणजे शिवाचा द्वेष करणाऱ्या लोकाला तर शिवलं. मग विटाळ कसा होईल? विटाळ कधी होईल? जर शिवाचा द्वेष करणाऱ्या लोकांबरोबर मी जेवण केलो, मी त्यांना स्पर्श केलो, तर विटाळ होईल. म्हणजे हा प्रसंगातून बसवण्णानं ही लिंगायत मुवमेंटची प्राथमिक अवस्था आहे. नागीदेव कांबळींचा जो प्रसंग आहे. तर अशा मंगळवेढ्यामध्ये स्मारक होण्यासाठी आपण वारंवार त्यावेळेस बी बोलत होतो की तुम्ही 10-15 कोटी अगोदर कलेक्टरला पाठवा, तुमची बॉडी करा. बरोबर. आणि त्या बॉडीच्या अंडर 10-15 एकर, 25-50 काय जी एकर माडरान घ्या, काय तरी जमीन घ्या. बरोबर. कारण त्या किल्ल्यामध्ये आता सगळं सरकारी दप्तर आहे. जो बसवण्णाच्या काळातला बिज्जळाचा किल्ला आहे राजवाडा, तिथं आता सगळं म्हणजे पडझड झालेली आहे. तिथं ते होऊ शकत नाही. तर बाहेर तुम्ही खाजगी जागा घ्या, जे आपल्याला पटल ती जमीन आपण घेऊ आणि तिथं स्मारक उभा करू. बरोबर. आता कृषी विभागाच्याच ह्याच्यावर अट्टहास काय आहे? तर मला वाटतंय की शासनाला ते करायचंच नाही, म्हणून त्याच जागेवरचा अट्टहास आहे. जाणीवपूर्वक होऊच द्यायचं. म्हणजे हे सगळे म्हणजे तर आणि दुसरी गोष्ट काय झाली आहे की लिंगायत समाज हा बहुसंख्य समाज आज आजच्या राज्यकर्त्यांसोबत आहे.
आज ज्या राज्यकर्त्यांनी समाजाला गृहीत धरलंय, ह्यांना दिलं काय नाही दिलं काय, बरोबर, त्यांना काही फरकच पडत नाही. काहीच फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, आर्थिक विकास महामंडळ इलेक्शनच्या तोंडावर दिलं त्याचं आणि ते ओबीसीला जोडलं. म्हणजे लिंगायत समाजामध्ये ज्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे त्यांनाच फक्त ते मिळू शकतं. बरं, ती 50 कोटी 1 कोटी संख्या आहे इथं महाराष्ट्रामध्ये. त्या 1 कोटीच्या संख्येला 50 कोटी काय कामाचे आहेत ते? किती किती जणांचा उद्योग होईल त्याच्यातून? उद्योगी होणं शकणार. शासनाला माझी रिक्वेस्ट आहे या माध्यमातून की लिंगायत समाजाची दखल घ्या. 10 वर्ष झाले, आज 14 ते 25 11 वर्ष झाले, लिंगायत समाजाची एकही मागणी वरी पण नाही खाली पण मंजूर झालेली नाही. त्यांनी गृहीत धरलेलं आहे सरकार. गृहीत धरलंय. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात मोठा अन्याय काय आहे तर मागच्या सरकारमध्ये आमचे 7-7 8-8 कॅबिनेट मिनिस्टर असायचे केंद्रात. आज एक राज्यमंत्री आहे या 10-11 वर्षात. मधला 2.5 वर्ष तर कोणच नव्हतं. म्हणजे ह्या जगाला लोकसंसद देणारा बसवण्णा, लोकशाहीची परंपरा शिकवणारा बसवण्णा, त्याच्या समाजाला राज्य करण्याची अक्कल नाही असं आजचं शासन म्हणतंय. त्यांनी गृहीत धरलं, बरोबर. तुम्हाला राज्य करण्याची अक्कल नाही. लोकशाहीच्या निर्मात्याला, च्या समाजाला त्यांनी तसं ते तर करून ठेवलंय. समाजाचं प्रतिनिधित्व तिथं संसदेत असलं तरच समाजाचे प्रश्न मिटतील ना. आणि समाज आपला आज मुग गिळून आहे. म्हणजे ह्याच्या विरोधात बोलायची बी हिंमत नाही त्यांची, त्यांच्या श्रेष्ठीला. समाजामध्येच तशी ती जाणीव नाही आहे. मग ह्याला कारणीभूत काय आहे तर आपल्या समाजाचं जी अज्ञान आहे, जी अंतर्गत वाद लावून ठेवला आहे वीरशैव लिंगायत. हा वीरशैव लिंगायत काय फक्त लिंगायतापुरता मर्यादित नाही. बुद्धाने बौद्ध विचारधारा दिली, अंगीकारणाऱ्यांनी त्याला धर्म नाव दिलं. कुठला धर्म संस्थापक सांगत नाही मी धर्म स्थापन करायला. बरोबर. बुद्धाने सांगितलं नाही, महावीराने सांगितलं नाही, गुरु नानकांनी सांगितलं नाही, ना बसवण्णांनी सांगितलं. लोकांनी तसं केलेलं असतं. ते जे ती विचारधारा स्वीकारतात त्याला ते सांस्कृतिक आचरण असतं ते, आणि त्याला ते धर्म नाव होतं. बरोबर. मग त्या बौद्ध धर्माचं काम काय होतं की ह्या देशात त्यावेळेस वर्णव्यवस्था होती. ह्या वर्णाच्या माध्यमातून हा समाज, भारतीय समाज डिवाइड होता. ह्याला एकत्र महात्मा बुद्धांनी केलं. बरोबर. महावीरांनी यज्ञातली हिंसा संपविण्यासाठी जैन विचारधारा दिली. मग बौद्ध धर्माचं विचारधारा संपविण्यासाठी बौद्ध धर्मात घुसायचं. महायान, हीनयान, वज्रयान त्याचे तुकडे करायचे. जैन धर्मात घुसायचं, श्वेतांबर, पितांबर, दिगांबर त्यांचे तुकडे करायचे. आपसात संघर्ष लावायचा आणि ह्यांची पुळी भाजायची. त्याच्यानंतर जो 1500 वर्षांना लिंगायत धर्म आला, त्या लिंगायत धर्मामध्ये घुसायचं आणि वीरशैवाच्या नावाखाली संघर्ष लावून द्यायचा. हा पहिल्यापासूनचं कारस्थान आहे प्रतिगामी लोकांचं. डिव्हाइड अँड रूल हा इंग्रजांनी आणलेला नाही झालं. मग आता त्याच्या दरम्यान मग 2017ला लिंगायत सेवा संघाचं दुसरं राष्ट्रीय अधिवेशन आपण कपिलधारला घेतलं. मग त्या कपिलधारच्या अधिवेशनामध्ये 2 शिवाचार्य आणि 2 विरक्त आपण एकत्र करायचं बघितलं. म्हणजे कोरणेश्वर आप्पा, भालके आप्पा, तमलूरचे आप्पा आणि येरटे आप्पा, जे आता आज विरक्त मठावर आहेत, पण त्यावेळेस ते शिवाचार्याचं भजनी मंडळ ते त्यांच्यामध्ये होते. हां. मग आमच्यातला एक जण सहकारी म्हणला की बाबा तुम्ही आमच्या आप्पाला का बोलवत नाहीत म्हणला. म्हणजे सुहास कल्याणी म्हणून आपल्याबरोबर काम करतात, व्यापारी आहेत मोठे. त्याने म्हणलं आमच्या आप्पाला का बोलवत नाहीत, म्हणजे अहमदपूर आप्पाना. मी म्हणलं तुमचे आप्पा येत नाहीत आमच्या कार्यक्रमाला. नाही म्हणलं आपलं काम आहे निमंत्रण द्यायचं. मी म्हणलं जाऊ. आम्ही गेलो 2 गाड्या घेऊन, आप्पाली बोललो. तोपर्यंत आमच्या पत्रिका वगैरे छापलं झालतं. आप्पा म्हणले अवश्य येणार. आप्पा त्या कार्यक्रमाला येणार म्हणल्यानंतर सगळा लातूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये गोंधळच गोंधळ. सगळीकडे चर्चा. सगळीकडे चर्चा. म्हणजे मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल्स करून लोक आप्पाला येऊन समजावून सांगायला लागले तुम्ही कशाला चालला हो त्यांच्या कार्यक्रमाला.
विरोध करायचा, हां, जाऊ नका म्हणून. जाऊ नका म्हणून. तर आप्पाचा तत्कालीन काळामधला एक व्हिडिओ आहे. आप्पा म्हणले, अरे बाबा ती बी आपलीच आहेत ना, त्यांनी काय बोलतेत, काय लिहितेत, काय वाचतेत ही तर मला बघू द्या. त्यांचं खरं आहे का खोटं आहे ही तर मला तपासू द्या. हां, ती मार्ग चुकलेली असली त्यांना मार्गावर आणू, आणि त्यांचं खरं असलं तर त्यांचं स्वीकारावं लागेल म्हणले. बरोबर आहे का? बरोबर. मग त्या अधिवेशनामध्ये 2 दिवस आप्पा हे त्यांचं दिव्य सानिध्य म्हणून आप्पांच्या दिव्य सानिध्यामध्ये आणि माननीय अरविंद जप्ती यांच्या 2 दिवसाच्या अध्यक्षपदाखाली. आणि त्या कार्यक्रमाची एक खासियत आहे, म्हणजे लिंगायत चळवळीमध्ये मागच्या कार्यकाळामध्ये बदललेले सगळे वीरशैव वक्ते मी बोलवलो. म्हणजे डॉक्टर शाहीर, त्यांची विचारसरणी बदलली. हां, जे विचारधारेवर लिंगायतावर आले ती सगळे होते. चाकोते साहेब माझे आमदार, सूर्यकांत घुगरे डिलीट बार्शीचे, डॉक्टर अशोक मेनकुदळे, हे सगळं वीरशैव साहित्य लिहिणारे पहिले, वीरशैवामध्ये काम करणारे हे सगळे प्रमुख वक्ते होते. अलग लक्षात. म्हणजे तुम्हाला संदेश कधी देता येतो, जसं की डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी पहिल्या संदर्भामध्ये दादू कोंडदेव गुरु आहेत म्हणून लिहिले, परंतु इतिहासात जेव्हा सिद्ध झालं त्यावेळेस त्यांनी मोठ्या मनानं पुढे बाहेर येऊन सांगितलं की मला माफ करा, ते माझा चुकीचा संदर्भ आलेला आहे. हे लेखकाचं खूप मोठं मन असतं. मग ही बी लेखकच होते हे सगळे आपल्या स्टेजवर. आणि मग पहिलं उद्घाटनाचं सत्र संपल्यानंतर पहिल्या सत्राचं आशीर्वचन करताना आप्पाचं पहिलं वाक्य आहे अहमदपूरच्या, की लिंगायतच पुरातन आहे, वीरशैव अलीकडला आहे आणि आपल्याला लिंगायतावरच जावं लागेल. हे अहमदपूर आप्पाचं वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर मग मग दुपारच्या सत्रामध्ये अरविंदांना जत्ती माझ्याकडे आले. मला म्हणले, तू किसके साथ लाके बिठाया, शिवाचार्यों को कैसे बिठाया तू स्टेज पे, तू शिवाचार्य आपने स्टेज पे मुझे काय को इनके साथ बिठाया तू. अगोदर बसत होते, नंतर बदलल्यावर बसत नव्हते. मग मी म्हणलं 2 दिन जाने दो, मतलब अप्पा जी अगर हमारे साथ आ गए अहमदपुर अप्पा जी, तो महाराष्ट्र में मूवमेंट बड़ा होगा. मग ते तिथून शेवटच्या दिवशी आपण डिक्लेअर केले, लिंगायत धर्ममान्यतेच्या मोर्चामध्ये पहिला ध्वज घेऊन मी राहीन. हे कपिलदारमधलं अहमदपूर आप्पाजींचं वाक्य आहे. मग ते मग पुन्हा चालू झालं. मग समन्वय समिती स्थापन करायचं ठरलं. मग एक असाच कार्यकर्ता जी पूर्वीच्या काळात माझ्यावर फेसबुकच्या माध्यमातून आरोप करायचा, तो येऊन नाही म्हणला, सर मी चुकलो, माफ करा, मी आता पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं आहे, काहीतरी जिम्मेदारी द्या. मग अहमदपूरच्या मठामध्ये जी समन्वय समितीची बैठक झाली, कोयटे, रुकारी ही सगळे मोठे मोठे सगळ्या संघटनेची लोक होते. मग मी एक युवक आहे ह्या नात्यानं मी त्याच्यावर समन्वय पदाची म्हणजे शिफारस केलो मी, आणि ते समन्वय पद मिळालं. पहिला मोर्चा समन्वय समितीच्या ह्याच्याखाली बिदरला झाला. ओके, म्हणजे आपल्या समन्वय समितीकडूनच. हां, बिदरला. आणि त्याच्या दरम्यान लातूरला पण मोर्चा डिक्लेअर बिदरच्या स्टेजवरून केला गेला. त्याच्या अगोदर लातूरचा डिक्लेअर करायचा प्रयत्न केला, पण लातूरकरांनी त्याला रिस्पॉन्स दिला नाही, कारण महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच नव्हतं. शासन दखल कधी घेईल? इलेक्शनच्या तोंडावर तुमचा माप रस्त्यावर आला तर दखल घेते. बरोबर. इलेक्शनला 4-5 वर्ष असल्यावर कोण बघतं तुमच्याकडं? म्हणून पण महाराष्ट्रातून जुलै 7 मला वाटतं 7 तारखेला काहीतरी मोर्चा लातूरचा डिक्लेअर झाला 17च्या. मग त्याच्यामध्ये एक सिंगल कार किंवा जीप प्रचाराला फिरलेली नाही, परंतु लातूर अनुभव मंडप, उदगीर अनुभव मंडप, निलंगा अनुभव मंडप,
भीमराव पाटील असतील किंवा सोलापुरे असतील किंवा जी प्रमुख वक्ते होते लातूरमधले, ह्या लोकांचं जी 10 वर्षातलं काम होतं त्यांनी आतापर्यंत आणि केलेलं जी कार्य जागृती बसवण्णावर झालेली होती, एकही गाडी न देता 8-9 लाखाच्या खर्चामध्ये पोलीस फिगरचा आकडा आहे 3,40,000. एवढा भव्य मोर्चा की आम्हाला म्हणजे ती अपेक्षाही नव्हती. परंतु त्या स्टेजवरून काही लोकांनी राजकीय भाषा, सामाजिक विरोधाची भाषा बोलल्यामुळं तिथून पुढच्या मोर्चामधून त्यांना बाजूला करण्यात आलं. मग आम्ही कोल्हापूरला मोर्चा घेतला. परंतु जिथं बी मोर्चा डिक्लेअर होईल तिथं जाऊन लोडबोड करणे. जी मोर्चा 3.5 लाखाचा, जी की कर्नाटकमध्ये बी एवढा मोठा मोर्चा झाला नाही, तीच महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संख्या असलेला सोलापूर, त्या जिल्ह्यामधली मोर्चाची संख्या. म्हणजे शासनावर प्रेशर येण्यासाठी तुमची संख्या वाढत गेली पाहिजे, ती घटत गेली. ती घटत गेल्यानंतर ह्या शासनानं दखलच घेतली नाही ना. ती बी एक कारण असू शकतं शासनाचं. ही ह्यांच्यात एकात एक नाही तर ह्यांचं एवढी दखल घेण्याची गरज नाही. आता जागतिक लिंगायत महासभा जवळपास 18ला जी आली, तर जागतिक लिंगायत महासभेनं पहिल्या दिवशीच त्या नेतृत्वावर आणि त्याच्यातल्या लोकांवर विश्वास ठेवून लाखामध्ये नोंदणी झाली. आज एक गाव सापडणार नाही कर्नाटकमध्ये की ज्या गावामध्ये जागतिक लिंगायतचा मेंबर नाही. मग ती त्या पद्धतीनं आंदोलन संघटना बांधाव्या लागतात. परंतु आपल्याकडं संख्या ही फक्त बाँड्रीवर जास्त आहे. त्याचे विचित्र कारण आहेत. तर त्याच्यामुळं समाज संघटित करायला एका बॅनरखाली तर सगळ्या संघटना एकत्र करूनच होऊ शकतं. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाखाली लिंगायत जात नाही, ही मानसिकता आहे बरोबर लिंगायतांची. ही एवढ्या वर्षाच्या 20 वर्षाच्या अनुभवातून पक्क माहिती आहे. लिंगाना का धिंगाणा हा शब्द उगाच आलेला नाही, काहीतरी ह्याच्या मागं काहीतरी ते संघर्ष त्या पद्धतीनं थोडेफार स्वाभिमानी आहेत. बसवण्णानं स्वाभिमान एवढा ठासून भरलेला आहे की मी तुझं काय ऐकावं ही भावना आहे. मीच ग्रेट, माझाच अभ्यास जास्त, माझंच कर्तृत्व जास्त. पण बसवण्णा एका वचनामध्ये सांगतात की शिवशरणापेक्षा कुणीही मोठा नाही. तर त्या पद्धतीनं जोपर्यंत मुवमेंटमधला कार्यकर्ता काम करतो की मी सगळ्यातला कार्यकर्ता मेला की चळवळ मिली. कार्यकर्त्याचा नेता ज्या दिवशी झाला एखाद्या संघटनेचा की ती संघटना मिली, ती विचारधारा मिली, त्याचं पुढं काम मरतं. नेते आपल्याकडे नेते मंडळी आपल्याकडे नेते मंडळी जास्त झाली, कार्यकर्ता होण्याची तयारी नाही. आता लिंगायत चळवळीचं ही दुर्दैव आहे. सर जामदार सरांसोबत काय काय 2018मध्ये ज्यावेळेस कर्नाटक शासनानं त्यांची कमिटी नेमली या मायनॉरिटी स्टेटससाठी आणि धर्ममान्यतेसाठी, मी त्यावेळेस मुंबईत माझा व्यवसाय चालतो. मला फोन आला डायरेक्ट जामदार सरांचा, कुणाकडून घेतला मला माहीत नाही, आणि म्हणले मी असं बोलतो आणि 2014मध्ये जी शासनाला तू डॉक्युमेंट सबमिट केलास आणि जी शासनाकडून तुमचा GR निघाला, हे जे सगळे पुरावे ही डॉक्युमेंट पाहिजे म्हणले मला सगळे. मी पाठवल्यानंतर त्यांना जी काय समजत नव्हतं त्यांनी फोनवर विचारायचं. मराठी त्यांना जमत होती थोडी थोडी. मग त्यांनी विचारायचं, मी सांगायचं. मग ज्या दिवशी शासनाचा GR निघाला, सरांनी मला फोन केला. मला म्हणले तुझा सुद्धा ह्याच्यात वाटा आहे ह्या निर्णयामध्ये. म्हणजे मी माझं मोठेपण सांगत नाही, परंतु जामदार सरांची तिथून पुढे जी अटॅचमेंट झाली माझी. मग असंच काही नतद्रष्टाने 2019-20ला काय 19ला जामदार सरांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही म्हणून स्टेटमेंट केलं. म्हणजे अरविंद जत्तीजी यांच्या समोर केलं की जामदारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही.
उगाच विनाकारण. उगा म्हणजे ते आता त्याला संघर्ष वाटत असेल त्या माणसामुळं आपल्याला इथलं आपलं स्थान मिळत. मी काय नाही 2 दिवसात तर लिंगायत सेवा संघाचं 3रं अधिवेशन सोलापूरला भेटलं सोलापूरला घेतलं आणि 2 दिवसाचं राष्ट्रीय अध्यक्ष जामदार जामदार सर. कारण विचारधारा फार महत्त्वाची आहे मुवमेंटमध्ये. मुवमेंटमध्ये राजकीय स्वार्थ, आर्थिक स्वार्थ, प्रतिष्ठेचा स्वार्थ हे घेऊन लोक येतात, परंतु टिकतात कोण? जे सिरियस जे फक्त कार्यकर्ता म्हणून जी वावरण्याची ज्यांची तयारी आहे तीच लोक मुवमेंटमध्ये टिकतात. आता ह्या पिरियडमध्ये तर लिंगायताची दखल घेतली जाईल अशी अवस्था सध्याची नाही. तर ह्या पिरियडला आपण जागृती करत फिरलं पाहिजे. लिंगायतांची विचारधारा, वचन साहित्य ह्याच्यावर भर दिला पाहिजे. समाजामध्ये जाऊन ह्याच्यावर लोकांचं अवेअरनेस वाढवलं पाहिजे. सर, आपण एवढा वेळ दिला आम्हाला आणि आपण पूर्ण आपला जीवन प्रवास आणि ज्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये विशेष करून आणि सरकारने तुमच्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाच्या पिरियडमध्ये कसं दखल घेतलेली आणि काय काय घडामोडी घडल्या ते एकदम सुंदर प्रकारे आपण मांडलेले आहेत. आपण हे प्रेक्षकांना आवर्जून याच्यावरती चिंतन करायला सांगूया. तुम्ही वेळ दिलात याबद्दल आम्ही लिंगायत जागरकडून आपले मनापूर्वक लिंगायत जागर आणि लिंगायत जागरचे सगळे प्रेक्षक वर्ग यांचे आभार. सगळ्यांना